लग्न म्हणजे ते नाही गाढवाच लग्न पिक्चर मध्ये हा ते म्हणतात बुवा तुझं लग्न नाही का झालं ते म्हणतो नाही झालं ते म्हणतो कमून नाही झालं तुला काय पुढे का तुला काय प्रॉब्लेम आहे का तुला कुणी देत नाही का माझ्याकडे पैका बी नाही का पैसे बी नाहीत का मग नेमकं प्रॉब्लेम काय आहे तुझ्याकडे पैशाचा नाही हा कशाच नाही मग तुझ्यात नेमकं प्रॉब्लेम प्रॉब्लेम काय आहे तुझा नेमकं आता कळलं तुझा प्रॉब्लेम काय ते चला मी माझं तर निम झालंय म्हणलं असा मी आलो ना असाच जातोय का काय कळाना म्हणलं आयुष्यात लय टेन्शन घेतोय राव म्हणलं मला तर वाटतंय माझा मोकार नाही नाही मी म्हणलं माझा मोकार नंबर आहे ह्या जन्म मोकार झाल्यासारखा वाटायला लागला मला मी असाच येतोय ना असाच जातोय काय त्यांना ते जरा शब्द लागल्यावर झाले ते गप बसले ते विचार करीत बसले असते नाही कुठं हाय का पोरगी कुणी हाय का ओळखीचं हा काय सांगावं विचारात पडले असतील पुन्हा म्हणले असतील कसं म्हणावं बाबा इथं विचारलं त्यांनी की गावात काय बोबाट आहे का बोबाट म्हणजे मला तर आजचा हिडू एवढा भारी झालाय ना एवढा भारी की सांगायचंच नाही चांगला हिडू आहे शेवटपर्यंत बघा थोडं का व्हायना तुम्हाला आमच्याबद्दल माहिती भेटेल चला हिडू बघू आपण पुढं दीपालीने आताशी आवडले म्हणजे दीपालीने आता दुकान वगैरे सगळं कसं आहे पुसून घ्यावं लागतं दिवसभर पोर आहेत ना पुपटा माती काय काय पाडापाडी करते तर रोज दीपालीला आवरावं लागतं रोज दुकानं साफसफाई करावं लागते पुसून घ्यावं लागते सगळ्या गोष्टी आवरावं लागत यातलं एक काम आहे दीपालीला काय दीपाली इकडे बघ की जरा थोडं पापड जळण हा बरोबर नाही 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 नंतर बघ अगोदर पापड भाजू आणि नंतर इकडे बघ खातानाच होईल दीपालीला विचारायचं यार काय दीपाली सगळेजण बघत आहे दीपाली काय व्हिडिओ मध्ये येत नाही जास्त दुसरी गोष्ट बऱ्याच जणाला नवीन नवीन गोष्टी बघायच्या असतात दीपाली काही सांगा ना कधी किती वर्ष झाले लग्नाला म्हणजे कसं कसं दिसतंय हे आहे पण नवीन काय कसं काय लग्न झालं कसं काय काय आयुष्यात माणसाच्या काय काय झालंय कसं कसं थोडं थोडं तर सांग लग्नात सांगायसारखं नाही त्याच्यापेक्षा हाईच बरं आहे का हाईच बरं आहे आपलं सांगायसारखंच नाही खरंच म्हणते खरं तुम्हाला माहित नाही का हाय का नाही हाय माहिती खरंय जाऊन द्या आता कसं आहे बऱ्याचशा गोष्टी आहेत ना माणसं सोशल मीडियावर सांगत नाही तेच नाही बऱ्याच गोष्टी कुठे गेले की लाज येते काही नाही व्हिडिओ काढला तर वाटतंय काय काही नवीन पोरांना लाज वाटते व्हिडिओ मध्ये आले लोक नाव ठेवते का लोक कुठं राहिले तरी नावच ठेवणार हा सोशल मीडियावर आले काय नाही आले काय आयुष्यात माणूस आहे ना कुठं बी राहून द्या नाव ही ठुतच असते लोकांनी देवाला नाही सोडलं देवाला नाही सोडलं तर आपलं काय माणूस काय चीज आहे आपण तर माणसं आहेत होय आलो दुकानातून एकदा चला ते मामा गेले ते म्हणले माणसं तर काय देवाला पण नाव ठेवते तर माणसाचं काय ते आलते दुकानी गेले 5 वापस देऊ का तर लय सकाळ चला तर सकाळ सकाळ सगळ्यांनाच गडबड असते बोलता बोलता ते पण आमच्या दुकानाला झाले पापड भाजून झाली आणि मस्तपैकी आता जेवण करतो मी आणि दीपाली म्हणते हाय आपला चालला असाच परपांच्या बारा आहे तर वाटतं कधी कधी नवीन नवीन गोष्टी काहीतरी बघायला आता एवढे बघा आता तुम्ही तर वाटतं जीवनामध्ये कसं काय तुमच्या लाईफमध्ये काय झालंय कसं काय अडचण आम्ही काहीच सांगत नाही जास्त नाही का जास्त दाखवत बी नाही पण भरपूर जणांचे अनुभव आहेत ना एवढे लपून बसलेले असतात ना प्रत्येक जणांचे म्हणा मी भरपूर माणसं माझ्यापाशी येतात बोलत येत भरपूर अडचणी सांगतात पण असं सांगता येत नाही सोशल मीडियावर दिसत समोर आले की सगळ्या लोकांना माहीत असते तर त्याच्यामुळं येत नाहीत पण बऱ्याचशा जणांचं असं म्हणजे आयुष्यात दुःख आहे की एवढं लपून दुःख ठेवलं की कोणाला सांगू शकत नाही तसं की सांगता बी येत नाही सांगता बी येत नाही म्हणजे कसं आहे माहिती काय काय गोष्टी सांगताच येत नाही इतक्या भयानक इतकं तरच म्हणजे काय काय लोकांचं आयुष्य फार असं मन खचून गेलंय त्यांना असं हसू येत नाही इतकं पण सांगता बी येत नाही असं मी काय झालं तरी हसायला पाहिजे माझं सोडायला नाही पाहिजे मला एका मित्रांनी त्याची कहाणी सांगितली मला रेलमध्ये माहित होती पण खरंच गडी इतका अडचणीत होता पैसे तर आज नाही उद्या कधी ना कधी काहीतरी होईल पण बाकी काय अशा गोष्टी असतात की जर सांगता येत नाही आणि पहिल्या आयुष्यातला ही बी नाही म्हणजे काही गोष्टी घडल्यात त्या नवीन माणसाला सांगता येत नसतात दीपाली म्हणते खरं सांगा म्हणजे काय म्हणायचंय तुम्हाला दीपालीला पण प्रश्न पडला मी असं बोललो काहीच नाही चला जीवनात समजा एखादा व्यक्ती आता जाऊन नाव नाही सांगत आणि त्याचं पहिलं लग्न झालं सगळा परपंच चांगला झाला आणि ती समजा असं आपले सगळे छानसा परिवार आहे समजा आमच्यासारखा आणि काही दुखण्यानी समजा थोडंसं दुखायला लागलं समजा एक्सपायर म्हणजे मुलगी वारली समजा तर त्या पोराच्या आयुष्यात एवढं दुःख की लय दुःख आणि मग दुसरी केली तर ते दुःख अति दुःख तर ते दुसरी केली परपंच होणार आहे पण पहिल्या आठवणी जात नसतात सांगितलं तर दुसरीला राग येतोय परपंच बी करायचा आयुष्यात दुःख पण विसरायचंय आणि तो दुःखात असतो माणूस पण सांगणार कोणाला
दुसऱ्याला सांगितलं तर हाई दुसरी बी जाईल. म्हणजे काहीतरी भांडण तर होईन ना, नाही जाईन पण भांडण तर होईन ना, तर सांगता येईना. आणि माझं ठाम मत. ठाम मध्ये तुझं. आणि मी तर म्हणतो काय काय माझं असं सांगितलं की काय सांगावं, पहिलं जीवन एवढं चांगलं होतं, काय आयुष्यात कळलं बी नाही आणि आता कळतंय तर वेळ निघून गेली. माणूस विकती नाही जीवनात ते आपल्यासोबत. आता दुसरं केलंय तर तसं नाही, ताराच देत तर ते म्हणतंय पहिलं लय बरं होतं, ऐकत होतं, ताराच नव्हतं देत. ते दुसरं नुसतं मागत आहे काही बी काही बी मागत आहे, मग दुसऱ्या लाडाचं असतं. काय. जाऊन दे आता, काय सांगायसारखं काही गोष्टी दुसऱ्याबद्दल नाही चर्चा करण्यात हसून माझ्या. पण खरंच पहिलं तर काय काय म्हणजे पहिली बायको पहिलीच असती, दुसरी दुसरीच असती, पण नाव ठेवता येत नाही आणि जीवनात पुन्हा कधी कुणाला तक्रार करता येत नाही. कारण सगळे जण म्हणतात हाई तुझं दुसरं भेटलंय बरं आहे अशा. लोकांनी तर एकदाच भेटना. हा, कालचा पण असाच किस्सा झाला दुकानावर. तर काल काय झालं दुकानावर ना, एक असाच ताई आलत्या. म्हणजे कसं आहे, त्यांचे मिस्टर येत असतात पण त्यांना सगळं माहिती आहे. दरवाजा एक अंधार पडायला लागला तर ते मिस्टरला माहित दरवाजा बी असा आहे ना, सारखा पुढं पुढं होतो, काहीतरी वाटखान लावितो त्याला. तर पण आता म्हणजे काल एक ताई आलत्या, म्हणजे त्यांचे मिस्टर आहेत, मिस्टर आपल्या दुकानावर येत असतात आणि त्यांना सगळं माहिती आहे आपल्याबद्दल. आणि त्यांनी सांगितलं असं जा तिथं, त्यांचा थोडासा पडले होते, गाडीवर लागलं होतं, 2-3 टाके पडले होते, म्हणून ते आले दुकानावर. त्यांचा मुलगा आणि ते आले, मुलगा किती असं 14वी-15वीला. तर मग ते आले, ते बाजार होता काल. आणि मग असंच विषय निघाला की मुलगा मला आमच्या मामाचं लग्नच नाही व्हायला, लयच पुरींचं अवघड आहे. आणि तेच मुलगाच म्हणला की तुमचं झालंय का लग्न, मला म्हणली नाही का. तर म्हणलं झालंच नाही म्हणायचं. म्हणलं ना तसंच म्हणलं माझं लग्नच नाही झालं बरं का. मग आशा करायला लागले लग्न नाही झालं, म्हणलं कसं काय. मला तेच म्हणायचंय, काल ना ताई आलते दुकानावर आणि एक म्हणजे, आणि त्यांचा मुलगा होता 14वीला, तो आलता. तर मग ते त्यांचे मिस्टर येत असतात आपल्याकडे गाडी नीट करायला. तर मग त्यांना माहिती माझ्याबद्दल, आपल्या लिंबुनी वगैरे सगळं माहिती आहे. पण ते आले, ते त्यांना वाटलं की त्यांचा मुलगा म्हणला हे उठणवाडीचे आहेत, म्हणजे आपण मांडवा गाव आहे आपलं, पण दुसरं गाव सांगितलं. तर ते म्हणले, एक जणाचं नाव सांगितलं की हे आमची पाहुणे आहेत. तर मला त्या गावातलं माहिती होतं, म्हणलं हा आहेत माझ्या ओळखीचे आहेत. त्यानंतर त्यांना माहितच नाही मी मांडवा गाव आहे आपलं, आणि ते दुसऱ्या गावाबद्दल विचारित होते. आणि त्याच्यानंतर मग ते बाजार करायला गेले, मी थोडी गाडी नीट केली, माघारी आली. पण विषय असा होता की गाडीला 3 तासाचं जवळपास काम होतं, उरकतच नव्हतं. आणि त्याला एक गडबड करत होतं, आमच्या गायात जायचंय. मग म्हणलं चला कुठेतरी आपलं थोड्या गप्पा मारून त्यांना हे करावा. तर मग ते बोलता बोलता ते भैया मला आमच्या मामाचं अजून लग्नच नाही झालं, 30 वर्षाचे मामा. आणि असं काहीतरी विषय निघाला होता, मग एवढं माहित नाही. पण त्यांनी शब्द मला विचारला, तुमचं झालंय का. आईला म्हणलं माझं तर झालंय, पण ह्यांची जरा गंमत घेऊ की काय म्हणतात, काय लोक म्हणजे काय म्हणणं आहे कुणाचं ते बघावं. तर मग म्हणलं नाही. मग त्यांनी विचारलं की तुमचं लग्न नाही का. तर म्हणलं आता मला काय बाबा, माझं लग्नच नाही. म्हणलं माझं 33-34 वय झालंय, पोरगी तर कुणी द्यायना, आणि लय अवघड झाले आता पोरींचं, तुम्हाला माहिती विषय किती गंभीर आहे. तर ते म्हणले, ते बी थोडंसं हेच झाले. म्हणले हा का. म्हणले तुमची पहिले विषय विचारला, तुमची कास्ट कोणची. आता म्हणलं अवघड झालं, कास्ट तर विचारणारच ना माणूस, आणि विचारतं समोर समोर गेल्यावर. मग म्हणलं सांगितलं मी बी, म्हणलं मराठा आमची कास्ट आहे. आणि आहे का तुमच्याकडे मराठ्याच्या पुरी आहेत का आमच्या समाजाच्या. त्या म्हणलं आमच्या गावात पुरुष नाही राहिल्या लग्नाच्या, आता दिसतानाच सध्याला. आता म्हणले पोरं लय पडले. आता म्हणलं मग म्हणलं पोरं तर सगळीकडेच येतं. मी म्हणलं की मग मी विचारलं की बाबा तुमच्या कास्टमध्ये बघा एखादी. काय बाबा मी माझं तर निम झालंय. म्हणलं असा मी आलो ना, असाच जातोय का काय कळाना. म्हणलं आयुष्यात लय टेन्शन घेतोय राव. म्हणलं मला तर वाटतंय माझा मोकार नाही. मी म्हणलं माझा मोकार नंबर आहे, ह्या जन्म मोकार झाल्यासारखा वाटायला लागला मला. मी असाच येतोय ना असाच जातोय काय. त्यांना ते जरा शब्द लागल्यावर झाले, ते गप बसले. ते विचार करीत बसले असते, नाही कुठं आहे का पोरगी, कुणी आहे का ओळखीचं. हा काय सांगावं विचारात पडले असतील, पुन्हा म्हणले असतील कसं म्हणावं बाबा इतके दिवस कसं काय लग्न नाही झालं तुमचं, तुम्हाला काय अडचण आहे का, काही म्हणता येत नाही ना नवीन माणसाला डायरेक्ट. तर पोरग काय म्हणतंय, तुमचा गावात काय बोबाट आहे का. म्हणजे मुलगा म्हणला त्यांचा. म्हणलं बोबाट म्हणजे म्हणलं बोबाट म्हणजे काय गावात. म्हणजे मग तुमचं व्हाय ना कसं काय लग्न. आता तुमचं तर दुकान आहे, तुम्ही तर चांगले मेकॅनिकल आहे, तुमचं दुकान कलाकार आहेत म्हणलं व्हायला पाहिजे ना. आता घरी मग आले प्रॉपर्टी काय प्रॉपर्टीवर. पण सांगितलं हाय जमीन वगैरे आहे, असं तसं आहे. दुकान वगैरे नव्हतं सांगितलं मी, इकडे किराणा. पण नुसतं तेवढंच. म्हणलं आता लग्न झालंय म्हणलं दुकान कोण चालू तर पुन्हा पंचायत व्हायची.
तर मग एवढंच म्हणलं. मग थोडं विचारात पडले ते पडले थोडासा विषय घेतला असाच. बघायचं पाहुण्या रावळ्यात इकडं तिकडं पाहुण्याने बघितल्या होईल, नका लय टेन्शन घेऊ त्यांना म्हणलं. माहित जाऊ दे, मला बायकोला सांगतो बघायचं. हा? नाही त्यांना म्हणलं लय टेन्शन आहे, माझा मोकार नंबर आहे हो, लय अवघड झाले. आता परिस्थिती अशी झाली, त्यांना बी खरं वाटलं, त्यांना काय माहिती आपल्या लाईफ मध्ये काय. त्यांना वाटलं असं परिस्थिती हाय आता राहिलंच असं. हा. तर मग मागून म्हणलं ते थोडासा मुलगा त्यांचा एक वस्तू आणायला गेला गाडीची. तर त्यांना म्हणलं झालंय माझं लग्न, नका ताई टेन्शन घेऊ. त्या म्हणल्या अयो मग आमचं काय निस्तीच म्हणजे हे घेत होतं काय. हा म्हणलं नाही राव, मज्जा तर काय घेत नाही बरं का, पण म्हणलं कोण काय म्हणते बघावा. तर म्हणलं तुम्हाला जितकं दुःख वाटलं असेल आता मी बोललेलो, समजा बाबा माझं झालंय, तुम्हाला मी जी फसिलय, पण तुम्हाला आनंद पण झाला असेल ना, लग्न झालंय माझं म्हणल्यावर. तर म्हणलं मला 2 पोरं आहेत म्हणलं. मग त्याच्यानंतर म्हणलं माझा चॅनेल आहे, त्याच्यावर तुम्हाला सर्च करा म्हणलं, तुम्हाला मग माझं सगळं दिसेल. मग बघितलं वगैरे सगळं. म्हणजे तुमच्या घरी किराणा दुकान बी आहे का म्हणलं हा. मग माणसाला जरा चांगलं वाटतं, आयला किराणा दुकानी लग्न झाले, लेकर बाळे आयला चांगले. मग म्हणले पोरासाठी विचार करतो. तर मग म्हणलं ते म्हणले मग नंतर विषय त्यांचा बदला. मी बी बांगड्याचा धंदा तिथं करते सकाळ व्यवसाय माझा बी बांगड्याचा. सकाळी 10-11 वाजेपर्यंत करते, 10-11 नंतर रानात आमची बी शेती आम्ही करतो. तर म्हणले मग या कधीतरी दीपालीला घेऊन चहा प्यायला आमच्या गावी आल्यावर तिकडं. ती पण बांगड्या धंदा करते. म्हणलं ना, मग विषय निघाला ना, म्हणलं दीपाली पण बांगड्याचा व्यवसाय करते म्हणलं थोडा. आणि आता मुलाबाळामुळे एवढं होत नाही, पण घरी जे येते ते होतं. भरते मी. हा किराणा गिराईक घरी येईल तेवढं बांगड्या भरते मी. पहिलं मी जायचे बाहेर भरायला, म्हणजे लग्न बिग्न घ्यायचे मी, पण आता लेकरांमुळे मला जाणं होत नाही. 2 लेकरं असल्यामुळं जाता येत नाही. आणि कसं लेकरांना कळायला लागलं ना, मग जायचं काय अडचण नाही, पण अजून कळत नाही. आता काय झालं मग ते म्हणले की मग असं बांगड्याकडून आणतात काय, कधी तिकडं आलं ती मला तिकडं येणं होतं, म्हणजे गडावर आल्यावर नाही का, गायनात गडावर आल्यावर येणं होतं. तर येऊ म्हणलं तुमच्याकडे चहा प्यायला नक्की. तर ते म्हणले मग बार्शीला काही स्टेशनरी मटेरियल पण चांगलं भेटतं असं म्हणले. मला तेवढ्याला काय आम्ही बी जात नाही, नगरला इथं जातो. आयल्यानगरला चांगलं जवळ आहे आम्हाला, सगळ्यात जास्त सिटी आयल्यानगरला स्टेशनरी भरायला आम्ही जवळ आहे आम्हाला. तर इकडे बार्शीला कशाला उलट जातो नाही का, मग इथं बांगड्या चांगल्या भेटतात, तिथं स्टेशनरी चांगलं भेटतं असं म्हणले. म्हणलं आता सध्याला तर आमच्या लहान मुलं एवढं आमचं काही ध्यान नाही, जास्त किराणा दुकानानं आपला व्यवसाय. हा तर विषय असा निघाला, चर्चा चालूच असतात, कुणाचं काय म्हणणं आहे कुणाचं काय नाही, घेतलं पाहिजे. हा अनुभव येतो. मग मला बी वाटलं की जर नाही झालं तर लोक काय म्हणतात. पण पहिलं विषय काय होतं माहिती का, ते पहिलं विचारलं त्यांनी की गावात काय बोबाट आहे का. बोबाट म्हणजे कसं माहिती का, की तुम्ही काही दारू पिताय म्हणून सगळ्याला माहिती का, लग्न का होत नाही, पाहुण्या वेळेत काही चर्चा आहे का, पहिलं काय तुमचं लग्न बिग्न झालेलं आहे का, चर्चा आहे का, म्हणजे असं वाटतं म्हणून नाही दाखल त्यांनी. पण अशा विषय नसतात का, मग तुम्हाला काय खोड आहे का, मग तुमचं लग्न का होत नाही, मग तुम्ही चांगलेच म्हणलं. गाडवाच्या लग्न मध्ये नाही, गाडवाच लग्न पिक्चर मध्ये ते म्हणतात बुवा तुझं लग्न नाही झालं, ते म्हणतो नाही झालं, ते म्हणतो कमून नाही झालं, तुला काय खोड आहे का, तुला काय प्रॉब्लेम आहे का, तुला कुणी देत नाही का, माझ्याकडे पैका बी नाही का, पैसे बी नाहीत का, मग नेमकं प्रॉब्लेम काय, तुझ्याकडे पैशाचा नाही कशाच नाही, मग तुझ्या नेमकं प्रॉब्लेम काय तुझा नेमकं, आता कळलं तुझा प्रॉब्लेम काय ते. चला हे डायलॉग होता. कोणचा पिक्चर आहे, गाढवाचं लग्न. आणि कोणी हिरो त्याच्यात ते मकरंद नानापुरी, नानासपुरी काहीतरी आहे ते. हा ते त्याच्यात हे येतं, तर त्यांचा डायलॉग आहे तो, आणि ते स्वर्गात जायच्या वेळेचा डायलॉग आहे तो. ते बुवाला म्हणतो, पण बुवा कसा म्हणजे हे असतो ऋषी असतो ना, त्यामध्ये लग्न नसतं, पण हे त्याला तिसरेच प्रश्न विचारत बसतं. चला जाऊ द्या, जिंदगी प्रत्येक माणूस आपापल्या म्हणजे ह्याच्यानुसार विचार करणार. विचार कुणाचे कुंकड फिरते काय कसे विचार, कुणाचे कसे विचार, परिस्थितीनुसार विचार परिस्थितीनुसार वाटतं बी तसं, वाटणं बी साहजिक गोष्ट आहे. कुणाला असं वाटणार की काही पेतबीत असन, कुणाला वाटत असन प्रॉपर्टी नसन म्हणून झालं नसन, नाही तर मग काहीतरी असन, काही अनेक गोष्टी असतात. म्हणजे कसं ज्याच्या मनात म्हणजे प्रत्येकाचे विचार सारखे नसतात, त्याच्यामुळे मनात काही पण येऊ शकतं. तसं बी नाही, पण प्रत्येक जणाच्या लाईफ मध्ये कुणाला काही माहित नसतं ना, माहित नसतं, थोडी ओळखीचे माणसं असते. चला ठीक आहे, ये दुकानात गिरायक आलं. हा गिरायक आलं. किती रुपये दिले रे, लय फाटलेलं. चला तर बघता जवळपास 9:20 झाले सकाळी. तर सकाळ धरून काम करता सकाळी आता आज आलं आभाळ सगळीकडे असं वाटायला लागले.
आणि पाऊस जर आला तर चांगलीच गोष्ट. इकडं पण आभाळ काळं काळं दिसायला लागले. पाऊस महत्वाचा आहे, पावसाशिवाय काय खरं नाही. काय म्हणायचे शत्रुघ्न? होय, पाऊस महत्वाचा आहे. पावसाचीच वाट बघत होतो. तर चला सगळेच जण पावसाची वाट बघत आहेत. आता चालू ड्युटीला. 9:20 झालेत. म्हणजे ड्युटीला जायला अजून कसं गेलं तरी 20 मिनिटं लागते. म्हणजे 9:30-10 वाजतात बरं ड्युटीला जायला. चला काय राहिले ते एकदा घेतो थोडंसं हॉस्टेल जायचं म्हणलं का पहिली यादी घ्यावं लागते. काय सामान आणायचंय, काही नाही, हुकलं चुकलं. दीपाली काय राहिले? काय नाही राहिलं. बरं मग मी येऊ का? तुम्ही जा आवरून. आज झालंय पावसाचं वातावरण, आपली वाट बघतोच पण काय पाऊस येईना झालंय. येईल येईल आज येईल असं वाटतंय मला बी. येईल सगळे मध्ये येईल येईल बघू आता. यायलाच पाहिजे. लय यायलाच गरम होते. पाहिजे. सकाळी 9:30 वाजता किती उष्णत आहे. लय नको 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 होतंय. भयान उष्णता आहे, लय म्हणजे लयच आहे. लई आहे. तर बघा दुकानाच्या पुढे म्हणजे असं वातावरण झालंय मस्त पैकी. बघा इकडून माणसं येते शाळात आणि ह्या साईडला पण बघा असं छान वाटतं नाही का. समोर समोर बघितलं एकदम. बर 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 काय म्हणला काय शूटिंग काढा. कोणाला जाणारची? ते म्हणजे जाणाराची शूटिंग काढा. हा 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 हा